कांग्रेस नेता नाना पटोले के ऑपरेशन लोटस पर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने पलटवार किया है। बावनकुले ने कहा कि 200 वोटों से जीतने वाले नाना असफलता से हताश हो चुके हैं। पटोले को डर है कि आने वाले चुनाव में हार से कांग्रेस में बड़ी दरार पैदा हो जाएगी, इसीलिए वो ऑपरेशन लोटस की बात कर रही हैं। काँग्रेसचे अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची रांग लागली आहे। 2 तारखेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक हे त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही। त्यांचा विसंवाद आहे काँग्रेसमध्ये। कोण सांभाळणार कार्यकर्त्यांना, कोण सांभाळणार त्या नगरसेवकांना, आणि त्यामुळं त्यांचा विश्वासच नेत्यावर आला नाही काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकाचा आणि लोकांचा। त्यामुळं नाना पटोलेला भीती वाटतं की निवडणुका झाल्यावर जे काही किंचित काँग्रेस पक्ष राहिला आहे तो सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पराभव होणार आहे त्या पराभवानंतर काँग्रेस पार्टीमध्ये मोठा खिंडार पडेल अशी भीती नाना पटोलेला वाटतं। म्हणून नाना पटोले असे म्हणतात की ऑपरेशन लोटस होणार आहे।